नोटाबंदीच्या निर्णयानंतर बंद झालेल्या 1500च्या नोटा ठेवायच्या कुठे असा प्रश्न आता मोठ्या सहकारी बँकांना पडलाय। बँकांनी जमा करून ठेवलेल्या जुन्या नोटा आरबीआयनं अद्याप घेतलेल्या नसल्यानं या कोट्यवधींच्या नोटा कुठे ठेवायच्या हा प्रश्न बँकांच्या समोर उभा टाकलाय। ग्राहकांच्या मागणीच्या तुलनेत नव्या नोटांचा पुरवठा कमी प्रमाणात होतोय, त्यामुळे ग्राहकांना पैसे देण्यातही अडचणी येत असल्याची तक्रार बँकेच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे। आरबीआयकडे मुबलक नोटा आहेत, मात्र बँकांपर्यंत त्या नोटा पोहोचवण्यासाठी कुठलीच यंत्रणा उपलब्ध नसल्याचंही बोललं जात आहे। जो भरणा होण्याचं प्रमाण आहे ते सर्व खातेदार बँकेत येऊन भरतायत। आज मितीला TJSBच्या सर्व शाखा म्हणून जवळजवळ 750 कोटी रुपये बँकेमध्ये जमा झालेले आहेत जुन्या नोटांच्या स्वरूपात। बँकेत एवढ्या मोठ्या प्रमाणात कॅश ठेवण्यासाठी इन्फ्रास्ट्रक्चर नाही, त्याचबरोबर याचा इन्शुरन्स कमी पडतो आणि दुसरं डिपॉझिट वाढतंय आणि हे पैसे खात्यात जमा होत नसल्यामुळे त्याचा जो CRR मेंटेन करण्यासाठी संबंधी जे प्रॉब्लेम निर्माण होतील हा देखील एक मोठा प्रॉब्लेम सहकारी बँकांना भेडसावतोय।